ही हेडलाईन वाचून तुमच्या मनात राग निर्माण झाला असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात फलटणमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल सध्या रागच आहे. कारण याच्यामध्ये रक्षकच भक्षक झालाय. तरी सुद्धा माझी हेडलाईन अशी का की PSI गोपाळ बदने सुटणार आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा लटकणार. याच्या मागं हेडलाईन देण्याच्या मागचं कारण काय, तर ह्याच्यामधली वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती गेल्या 4 दिवसांमध्ये जो जो काही घटनाक्रम झालाय, जे ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यावर आधारित मी हेडलाईन दिली आहे. सगळ्यात महत्वाचं, आपला कायदा हा पुराव्यांवर आधारित चालत असतो आणि त्याच्यावरतीच न्यायनिवाडा केला जात असतो. सगळ्यात महत्वाचं काय, तर एक गरीब कुटुंबातली मुलगी जी बीड जिल्ह्यामध्ये आई वडिलांच्या कष्टाच्या जीवावरती आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जीवावरती शिक्षण घेते, डॉक्टर बनते आणि ती नोकरीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि तिला आत्महत्या करण्याची वेळ येते. ज्यावेळेस ती आत्महत्या करते त्यावेळेस ती नाव लिहिते एका PSIचं आणि ती ज्या ठिकाणी राहते त्या घर मालकाचं. मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनात राग निर्माण होणं स्वाभाविक आहे. 4 दिवसांपासून या आत्महत्येबद्दल किंवा या तरुणीला, या डॉक्टर तरुणीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून घराघरात आक्रोश चालू आहे. पण याच्यातली नेमकी सत्यता काय आहे की ज्याच्यामध्ये मी अशी हेडलाईन देतोय की याच्यातला PSI सुटणार आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा लटकणार. प्रथमदर्शनी ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याच्यावरती मी या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहे. सुटणार याचा अर्थ आत्ता सुटणार नाही, तर तो भविष्यामध्ये कायद्याच्या कचाट्यातून निर्दोष सुटणार. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की नेमक्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्याचा फायदा PSI बदनेला होऊ शकतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे की या घटनेमध्ये 3 कॅरेक्टर आहेत. एक व्हिक्टिम आहे आणि 2 आरोपी आहेत. म्हणजे ज्यांनी आत्महत्या केली ते डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो जे आरोपी आहेत ते. आरोपींमधले 2 कॅरेक्टर, एक आहे PSI गोपाळ बदने, दुसरा आहे घर मालक प्रशांत बनकर. आता हे दोन्ही कॅरेक्टर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीचे आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा. दुसरी गोष्ट की आता आपण याच्यावरती जे मी तुम्हाला सांगितलं की याच्यातला गोपाळ बदने भविष्यामध्ये सुटणार, त्याची कारण काय असू शकतात, तर याच्यावरती पहिल्यांदा आपण विश्लेषण करूयात. ज्यावेळेस डॉक्टरांनी आत्महत्या केली त्यावेळेस त्यांनी फक्त 4 ओळी लिहिल्यात आणि त्या 4 ओळींमधल्या 2 ओळी ह्या गोपाळ बदनेच्या बाबतीत लिहिलेल्या आहेत की त्यांना जो त्रास झाला त्याच्यामध्ये गोपाळ बदने यांनी त्याच्यावरती 4 वेळा लैंगिक अत्याचार केला. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस ही केस पुढं ट्रायल मध्ये चालणार, मी काल ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली होती की गोपाळ बदने हजर का झालाय त्याची कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातील. ज्यावेळेस ह्या घटनेचं चार्जशीट तयार होईल, चार्जशीट हे तपासावरती आधारित तयार करावं लागतं. या घटनेचा तपास होत असताना सगळ्यात महत्वाचं ज्या अशा गुन्हे आहेत की त्याच्या शेवटापासून गुन्ह्याच्या तपासाची सुरुवात होते. म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि जे सर्कमटन्स एव्हिडन्स आहेत, जे जे काय फॅक्ट चेंज होत आहेत त्याच्यामध्ये जे काय आता एव्हिडन्स पोलीस कलेक्ट करत आहेत त्याच्यावरती आधारित सगळ्यात महत्वाचा याच्यातला रोग जो आहे तो प्रशांत बनकरकडे वळतो. तो कसा वळतो हे पार्ट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सांगतो. आपण बोलतोय PSI गोपाळ बदने याच्याबद्दल. याच्यामध्ये सुसाईड नोट मध्ये त्यांनी असं लिहिलं की 4 वेळा त्यांच्या बरोबर अनैतिक व्यवहार करण्यात आला. कोणी केला? PSI गोपाळ बदने यानं. आता याच्यामध्ये काल आपण पहिल्यांदाच PSI गोपाळ बदने याला कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस त्याच्या वकिलांना जो डिफेन्स घेतला तो डिफेन्स हा भलं राग येणारा जरी असला तरी कायद्यामध्ये पुरावा अत्यंत महत्वाचा असतो आणि ही फॅक्ट आहे. आता याच्यात पुढे जाऊन काय, तर ज्यावेळेस यांनी ही सुसाईड नोट लिहिली त्या सुसाईड नोटमध्ये ज्या व्हिक्टिम आहेत त्या डॉक्टर तरुणीने ह्या 4 घटना कुठं झाल्या, त्याच्या तारखा काय होत्या, त्याची ठिकाणं काय होती आणि त्याच्या बाबतीमधले कोणतेही एव्हिडन्स किंवा त्याच्या बाबतीतली कोणतीही माहिती त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली नाही. बरं, आता गुन्हा तर त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट लिहिलेली आहे त्या पद्धतीने दाखल झाला. म्हणजे जुना IPC जो आहे 376 चा तो N2 म्हणजे
वारंवार बलात्कार करणे हा गुन्हा दाखल झाला, पण आता हा गुन्हा सिद्ध करण्याचं बर्डन पोलिसांवर आलं. आता ज्यावेळेस हे बर्डन पोलिसांवरती येतं त्यावेळेस याच्यातले पुरावे शोधण्याचं सगळ्यात मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. आता याच्यातले पुरावे काय, तर जर ह्या डॉक्टरांबरोबर PSI बदनेनं हे आरोप हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणतीही तरुणी आपला जीव देत असताना स्वतःच्या बद्दल अशा पद्धतीने सामाजिक स्वतःची इज्जत जाईल अशा प्रकारचं कोणतंही लिखाण करणार नाही, कारण बहुधा महिला पहिल्यांदा आपल्या चारित्र्याला जपतात. तरी सुद्धा ज्यावेळेस त्यांनी हे लिहिलंय त्याच्यामध्ये तथ्य आहे, पण त्याच्यामधले पुरावे देणार कोण? जर डॉक्टर जिवंत असत्या किंवा डॉक्टरांनी जिवंतपणे हे पुरावे जर पोलिसांकडे सादर केले असते तर कदाचित या बदनेला शिक्षा लागली असती. मग आता अडचणी काय आहे, तर याच्या बाबतीमधले इथली ठिकाणं कोण सांगणार? जर त्यांच्यामध्ये कॉल डिटेल्स वगैरे आढळून आलेल्या आहेत, त्यांचे एकमेकांचे कॉल झालेले आहेत, परंतु ते कॉल हे फक्त दोघांच्या ओळखीचे होते का मैत्रीचे होते का सरकारी कामाच्या निमित्तानं होते, ह्याच्याबद्दलचा खुलासा पोलिसांना करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत की आता ज्यावेळेस अशा घटना घडतात, म्हणजे 376 सारख्या बलात्कारासारख्या घटना घडतात, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे येतात काही साक्षीदार, दुसऱ्या गोष्टी येतात याची ठिकाणं, त्यावेळेसचे त्यांची लोकेशन, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची असते ज्याच्यावरती हा सगळा खटला अवलंबून असतो ते म्हणजे व्हिक्टिमचं मेडिकल. आता या मेडिकलमध्ये जे रिपोर्ट येतील किंवा फ्युचरमध्ये ज्या मेडिकलमध्ये जरी आता याच्यातले काही टेक्निकल शब्द आहेत ते मला वापरता येत नाहीत, तुम्ही समजून घ्या की मेडिकलमध्ये जरी समजा काही गोष्टी घडल्यात असं आलं तरी सुद्धा जो टाइम ऑफ पिरियड असतो की एखादी घटना घडल्याच्या नंतर साधारणतः 36 ते 48 तासाच्या आत जर त्याचं मेडिकल झालं तर त्याच्यामधल्या काही ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या मिळल्या जातात, त्याच्यामधून मेडिकल सिद्ध व्हायला सोपं जातं. आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये बदने आणि जी व्हिक्टिम आहे म्हणजे ज्या डॉक्टर तरुणी आहेत यांच्यामध्ये काही महिन्यांपासून संपर्क नसल्याचं प्रथमदर्शनी माहिती आहे. याच्यामध्ये तपास पोलिसांचा अजून पुढे चाललेला आहे, परंतु जी काही आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळते त्याच्यावरती मी सांगतो की साधारणतः काही महिन्यांपूर्वी त्यांचा संपर्क बंद होता अशी प्रथमदर्शनी माहिती आहे. त्याच्यामुळं आता जो मेडिकल साठी लागणारा जो सगळ्यात महत्वाचा जो पुरावा आहे तो कशा पद्धतीनं कलेक्ट केला जाणार. आता दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स आहेत म्हणजे दोघांचे काही फोटो आहेत का, दोघांच्या बाबतीत चॅटिंग तशा संदर्भानं काय झालंय का, जर सेक्शुअल हॅरेसमेंट झाले असेल तर तशा पद्धतीचं व्हॉट्सअप चॅटिंग काय झालंय का, तर असा जर एव्हिडन्स मिळाला तर या घटनेला पुढे जाऊन पुराव्याच्या अनुषंगानं त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु आता डॉक्टरांचा जो मोबाईल आहे तो फॉरेन्सिक कडे गेलेला आहे, आता त्याचं अनलॉक होईल आणि मग त्याच्यामध्ये दोघांचं काय चॅटिंग झालंय नाही झालंय ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीला तरी बदने जो आहे किंवा त्याचे वकील जे आहेत यांना असं वाटतंय की या केसमध्ये जे पुरावे आहेत ते अपूर्ण आहेत आणि या गोष्टीचा फायदा आत्ता नाही, बदनेला चार्जशीट होईपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल, परंतु ज्यावेळेस त्याला जामीन होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस केसची ट्रायल सुरू होईल त्या ट्रायलमध्ये मात्र जर ह्या गोष्टी उपलब्ध तपासात नाही झाल्या तर याचा फायदा बदनेला होऊ शकतो. डॉक्टरांनी याच्यामध्ये PSI बदनेच्या वेळेस अगोदर सुद्धा 3-4 अर्ज आणि खुलासे सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये PSI बदनेसह कुठल्याही पोलिसांवरती डॉक्टरांनी तशा पद्धतीचे ॲलिगेशन केलेले नाहीत. सगळ्यात महत्वाचं काय, एकतर घटना 4 वेळा झाली असं म्हटलं गेलंय, जर 4 वेळा घटना झाली तर डॉक्टरांनी याच्या बाबतीत तक्रार का दिली नाही असा प्रश्न आरोपीचे वकील उपस्थित करतायत. आता तुम्ही नीट समजून घ्या याचा अर्थ काय. आता आरोपीच्या वकिलांना हा डिफेन्स सापडतोय की जर डॉक्टर महिलेवरती अत्याचार होत होता तर त्यांनी तक्रार का दिली नाही, त्या धाडशी होत्या. धाडशी होत्या कशावरून होत्या, तर डॉक्टरांनी याच पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अगोदर तक्रारी दिलेल्या आहेत, याचा अर्थ या पोलिसांना डॉक्टर घाबरत नव्हत्या. हा डिफेन्स PSI बदनेचा बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. म्हणून मी सांगितलं की PSI बदनेचा याच्यामध्ये बचाव पुढे जाऊन होऊ शकतो,
तो ह्याच्यातून सुटू शकतो. आता आपण कॅरेक्टर नंबर 2 बद्दल बोलूया. कॅरेक्टर नंबर 2 कोण? प्रशांत बनकर, जो यांच्या घराचा मालक आहे. प्रशांत बनकर आणि ज्या संबंधित डॉक्टर आहेत त्यांच्या दोघांच्या कुटुंबियांचे सौहार्दाचे संबंध होते. अर्थात घराचा मालक असल्यामुळे ते असू शकतात. परंतु जे प्रशांत बनकरच्या बहिणीने अनेक मीडिया समोर जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या भावाने सांगितलं की तिनं असा दावा केला की याच्यामध्ये डॉक्टर तरुणी जी आहे ते त्या डॉक्टर तरुणीनं प्रशांत बनकर याला प्रपोज केलेलं होतं. हा दावा त्यांच्या बहिणीचा आणि भावाचा आहे आणि त्याच्याबद्दलचे पुरावे सुद्धा त्यांनी पोलिसात दिलेत असंही सांगितलं. म्हणजे जे काही चॅटिंग असेल, स्क्रीनशॉट असतील वगैरे, तर हे सगळे पुरावे सुद्धा त्यांनी पोलिसात दिलेत असं सांगितलं. आता जर असं असेल तर याचा अर्थ काय की त्यांच्या दोघांमध्ये काही व्यक्तिगत गोष्टी चालू होत्या का? होत्या असं आपण म्हणत नाही, होत्या का हा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आता बघा, आत्महत्येची घटना असू द्या, खुनाची घटना असू द्या किंवा कुठल्याही व्यक्तीचा, मनुष्याचा जीव जाण्याच्या अगोदर, मग तो खुनाच्या स्वरूपात असो किंवा आत्महत्या, त्याच्या अगोदर काय घडलंय याच्यावरती सगळ्यात महत्वाचा फोकस ठरला जातो. अगोदर काय घडलंय हे महत्वाचं आहे आणि जे घडलंय ते प्रशांत बनकर बरोबर घडलंय. आता हे कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो. प्रशांत बनकर याचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे, या इंस्टाग्राम अकाउंटला डॉक्टरांच्या अकाउंट कडून फॉलो केलं गेलेलं होतं. एवढंच नाही, प्रशांत बनकरने एक पोस्ट केलेली होती 2च आठवड्यापूर्वी. त्याच्यावरती डॉक्टरांनी एक छान कमेंटही केलेली दिसते आणि त्याच्यामध्ये स्माइली चाही उपयोग केलेला दिसतोय आणि त्याला रिप्लाय सुद्धा प्रशांत बनकरने स्माइलीतून दिला. ही घटना फक्त 2 आठवड्यापूर्वीची आहे जी मी तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसते. आता सगळ्यात महत्वाचं काय तर शेवटच्या क्षणी काय झालं? शेवटच्या क्षणी काय झालं? शेवटच्या क्षणी डॉक्टर तर त्याच घरात राहत होत्या, मग त्या घरातून त्या बाहेर का पडल्या हा प्रश्नचिन्ह आणि याच्यावरती तपास डिपेंड करतो. म्हणून मी सांगितलं की प्रशांत बनकर याच्यात अडकणार. डॉक्टरांनी घर सोडण्याची डॉक्टरांना वेळ का आली? रात्री 1:30 वाजता त्यांना घर सोडण्याची वेळ का आली? आणि रात्री 1:30 वाजता जाऊन त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये रूम घेण्याची का वेळ आली? हा आहे तपासाचा मुख्य भाग आणि मुख्य स्त्रोत आणि ही आहे तपासाची लाईन ऑफ ऍक्शन. जरी बदनेवरती ते आरोप केलेले असतील तरी त्या बदनेच्या बाबतीमध्ये सहजासहजी पुरावे मिळणं कठीण आहे. टॉर्चर केलंय का? तर केलंय. दिसून येतंय का? तर येतंय. पण त्याच्या संदर्भातले पुरावे डॉक्टरांनी याच्या अगोदर कोणाकडे लेखी स्वरूपात मांडले नाहीत किंवा त्याच्याबद्दल तक्रार केली नाही. पण मी जे सांगितलं कॅरेक्टर नंबर 2 प्रशांत बनकर याच्या घरातून त्या बाहेर पडल्या आणि मग लास्ट मोमेंटला त्यांनी लिहिलं की प्रशांत बनकर यांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे आणि म्हणून मी आत्महत्या करते. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता तर लास्ट सीन थेरी काय आहे, लास्ट सीन काय झाला याच्यावरती हा तपास डिपेंड राहील आणि लास्ट सीन हा प्रशांत बनकरशी निगडीत आहे. म्हणून मी म्हटलं की PSI बदने हा याच्यातून सुटू शकतो आणि प्रशांत बनकर हा याच्यामध्ये लटकू शकतो. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओ बद्दल आणि माझ्या विश्लेषणाबद्दल काय वाटलं हे जरूर कमेंट करून कळवा आणि आपण या न्यायाच्या लढाईत नक्कीच या डॉक्टर तरुणीच्या बाजूने जेवढ्या गोष्टी समोर येतील त्याचा सगळा पाठपुरावा करू. मात्र आपला कायदा हा पुराव्यांवरती चालतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रशांत बनकर याच्यात लटकेल आणि PSI बदने सुटेल याची खात्री असल्यामुळेच PSI बदने स्वतः पोलिसात हजर झालाय. सगळ्यात महत्वाचं एवढ्या सगळ्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे छोट्या पुराव्यांच्या आधारे जर पोलिसांनी तशा पद्धतीचे पुरावे गोळा केले आणि जर PSI बदनेला शिक्षेपर्यंत नेलं तर मात्र या सातारा पोलिसांना आपल्याला सॅल्यूट करावा लागेल. तुम्हाला देखील काय वाटलं नक्की कमेंट करा. सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.